हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे मिनी ब्लॉगमध्ये. तर आम्ही चाललो होतो काळूबाईचं दर्शन करायला खूप दिवसातून. आता तुम्ही म्हणताल की एवढे लेट का हिचे व्हिडिओज पडतात, तर खरंच मला अजिबात टाईम मिळत नाही आहे आमच्या घराचं काम चालू असल्यामुळे. तर पहिल्यांदा आम्ही आलो लक्ष्मी आईच्या पाया पडायला, जे की लिंबाखाली तिचं छोटंसं मंदिर बांधलं आहे. तर तिचं मस्त असं दर्शन वगैरे केलं आणि इथं काळूबाईचं मंदिर आहे आणि मुलं सगळे पुढं गेलेले आहेत. तर मी अगोदर दर्शन वगैरे केलं मस्त लक्ष्मी आईचं, हळदी कुंकू वगैरे अर्पण केलं. त्यानंतर मग मी काळूबाईचं दर्शन करायला आली. तर पहिल्यांदा तर आरवीने मस्त असं दर्शन घेतलं काळूबाईचं, तर बघू शकता किती सुंदर दिसती. त्याच्यानंतर मग श्रावणीने दर्शन घेतलं, तिने पण खूप दिवसातून काळूबाईला आलती माझ्यासोबत. त्याच्यानंतर मग आमच्या दादूने दर्शन घेतलं आणि त्यांचं झालं मग मी दर्शन घेतलं. आणि मी खूप दिवसातून काळूबाईला असं निरखून बघितलं आहे, जे की नाही का आपण एखाद्याला खूप दिवसातून बघतो, मिठी मारतो, खूप भारी वाटतं. तसंच मला खूप भारी वाटलं बरं का. काळूबाईचा व्हिडिओ पण मी काढला, कारण म्हटलं खूप दिवसातून मी काळूबाईला बघते आहे आणि बघतच राहिली. त्यानंतर श्रावणी म्हटली, काकी मी घंटी वाजवते, मामी मी घंटी वाजवते, तर माझा व्हिडिओ काढ. त्यानंतर आमच्या तुतीच्या झाडाकडे तुती बघायला आलो, पण त्याला काही तुतीच नव्हती, आता सीझन संपला. त्यानंतर इथं होतं जांभळाचं झाड, आता त्याला पण हळूहळू जांभळं यायला लागतील, मग त्याला पण काही जांभळंच नव्हती. त्यानंतर रिटर्न आम्ही घरी जायला निघालो. तर हे 3 पोरं कधी पण बघा पुढंच असतात. त्याच्यानंतर आरवी आणि श्रावणीला स्लोमो व्हिडिओ बनवायचा होता, त्यासाठी त्यांची प्रॅक्टिस चालली होती. सो आजच्यासाठी एवढाच व्हिडिओ.